नमस्कार मित्रांनो, आज आपण काही महत्त्वपूर्ण मराठी वाक्यांचा संस्कृत अनुवाद पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. आपले नाव काय आहे? आपले नाव काय आहे? हे जर आपल्याला एखाद्या पुरुषाला विचारायचं असेल तर त्याच्यासाठी आहे भवतः नाम किम. भवतः नाम किम. आपले नाव काय आहे? हेच जर आपल्याला एखाद्या स्त्रीला विचारायचं असेल तर भवत्याः नाम किम. भवत्याः नाम किम. माझे नाव सूरज आहे. माझे नाव सूरज आहे. मम नाम सूरजः अस्ति. मम नाम सूरजः अस्ति. हा माझा मित्र गणेश. हा माझा मित्र गणेश. एषः मम मित्रं गणेशः. एषः मम मित्रं गणेशः. तुम्ही काय करता? हे जर आपल्याला एखाद्या पुरुषाला विचारायचे असेल तर त्याच्यासाठी भवान किम करोति. भवान किम करोति. मी शिक्षक आहे. मी शिक्षक आहे. अहम अध्यापकः अस्मि. अहम अध्यापकः अस्मि. ही माझी मैत्रीण रजनी. ही माझी मैत्रीण रजनी. एषा मम सखी रजनी. एषा मम सखी रजनी. तुम्ही काय करता? तुम्ही काय करता? हे जर आपल्याला एखाद्या महिलेला अथवा स्त्रीला विचारायचं असेल तर तिच्यासाठी भवती किम करोति. भवती किम करोति असा प्रश्न आपण विचारू शकतो. मी विद्यार्थिनी आहे. मी विद्यार्थिनी आहे. अहम विद्यार्थिनी अस्मि. अहम विद्यार्थिनी अस्मि. तुम्ही कोठे काम करता? आपण जर एखाद्याला विचारत असेल की तुम्ही नेमकं कुठं काम करतात तर त्याच्यासाठी तुम्ही कोठे काम करता तर त्यासाठी संस्कृत आहे भवान कुत्र कार्यं करोति. भवान कुत्र कार्यं करोति. हाच जर प्रश्न आपल्याला एखाद्या स्त्रीला विचारायचा असेल तर त्याच्यासाठी असेल भवती कुत्र कार्यं करोति. भवती कुत्र कार्यं करोति. मी कारखान्यात काम करतो. मी कारखान्यात काम करतो. अहम यंत्रागारे कार्यं करोमि. अहम यंत्रागारे कार्य करोमि. तर अशा प्रकारे आपण काही मराठी वाक्यांचा संस्कृत अनुवाद पाहिलेला आहे. त्यानंतर काही शब्दांचे आपण मराठीमधील शब्दांचे संस्कृत अनुवाद पाहणार आहोत. कार्यालयामध्ये तर ह्याच्यासाठी येईल कार्यालये. कार्यालये. विद्यालयामध्ये विद्यालये. विद्यालये. महाविद्यालयामध्ये महाविद्यालये. महाविद्यालये. बँकेत वित्तकोशे. वित्तकोशे. दवाखान्यात चिकित्सालये. चिकित्सालये. माध्यमिक शाळेत. माध्यमिक शाळेत. माध्यमिक विद्यालये. माध्यमिक विद्यालये. तर अशा प्रकारे काही मराठी वाक्यांचा संस्कृत अनुवाद आणि काही मराठी शब्दांचा संस्कृत अर्थ आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि संस्कृतची आवड असणाऱ्या तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. धन्यवाद. नमन.